प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग बाप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बजरंग प्रवेश होत सोनवणे आहे। हे सुरुवातीला अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर मात्र त्यांनी अजित पवार गटाला रामराम करत आज ते शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतायत। बजरंग सोनवणे हे बीड मधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माजी चर्चा आमदार आहे। सय्यद सलीम साहेब, बबन भाऊ गीते, हेमाताई पिंपळे, ईश्वरजी मुंडे, डॉक्टर नरेंद्रजी काळे, पूजाताई मोरे आणि सर्व तालुक्याचे अध्यक्ष रामभाऊ खाडे, डॉक्टर सरोदे, मनोहरराव डाके आणि शिवराज बांगर, श्रीराम मुंडे सर्वच प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शब्द सुमनाने सर्वांचं स्वागत करतो आणि जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण या प्रवेश कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। संदीप भैया क्षीरसागर। आदरणीय साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावरती असलेले सर्वच आमचे जिल्ह्यातून आले सर्व ज्येष्ठ, सर्व आजी माजी, सर्वच आदरणीय ज्यांच्या प्रवेशासाठी आपण इथं जमलेलो आहोत, आदरणीय बजरंग बाप्पा, इथं जिल्ह्यातून आलेले सर्वच प्रमुख, सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ आणि सर्व माझे युवक मित्र, आनंदाची गोष्ट आहे जिल्ह्यामध्ये फक्त एकच आमदार साहेब मी राहिलो होतो। जयंत पाटील साहेब असं वाटत होतं की आता जिल्ह्याचं कसं होईल, पण जिल्हा अध्यक्षाची जिम्मेदारी साहेबांनी आणि आपण माझ्यावरती दिल्यानंतर मी आधी सुद्धा बोलताना एकदा सांगितलं होतं की आमदार झाल्यानंतर माझं स्वागत जेवढं झालं नाही तेवढं जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर झालं। आमच्याकडे काही नसताना सुद्धा आम्ही फिरताना स्वाभिमानाने साहेब आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतो आणि सर्वसामान्य लोक हे आपल्या सोबत आहेत साहेब, आपल्या विचारासोबत आहेत। माझ्याकडे काही नसताना माझ्यासारख्या एक फाटक्या कार्यकर्त्याला साहेब फक्त आपण आशीर्वाद दिला आणि समोरचा उमेदवार दांडगा असताना सुद्धा आपल्या आशीर्वादामुळे मी साहेब निवडून आलो, हे आयुष्यभर मी कधीच विसरणार नाही साहेब। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जयंत पाटील साहेब की इथं बसलेले सर्व जिल्ह्याचे ज्येष्ठ आहेत, दरेकर नाना आहेत, उषाताई आहेत, सुशीलाताई आहेत, हेमाताई आहेत, हे सर्व प्रामाणिकपणे आपल्या विचाराला धरून आणि आपल्या एकनिष्ठतेमुळे आम्ही सर्व एकत्र आपल्या सोबत आहेत साहेब। साठे साहेब आहेत आणि साहेब बजरंग बाप्पा आणि मी जिल्हा परिषदमध्ये बाप्पा आपण काम केलेलं आहे आणि खरंच आवर्जून आपल्या समोर सांगू इच्छितो की एक शेतकरी माणसाचा पुत्र म्हणून बजरंग बाप्पाची ओळख आहे आणि आतापर्यंत बाप्पांचा प्रवास आतापर्यंत बाप्पांचा प्रवास ज्या पद्धतीने झाला बाप्पा सांगणं गरजेचं आहे। आम्ही तरी साहेब एक राजकीय वारसा असलेला एका कुटुंबात आम्ही जन्मलेलो आहोत, पण बाप्पाला हा कोणताही वारसा नसताना स्वतःच्या जीवावरती जिल्हा परिषद सदस्य झाले आणि आवर्जून सांगायचं की कारखाना बाप्पांनी उभा केला आणि तो चांगल्या पद्धतीने चालवला सुद्धा आहे आणि त्याच्यामुळं आपली संघटनेची ताकद, आपल्या पक्षाची ताकद ही वाढत आहे। मला वाटतं बाप्पा आपण कधी गेलेच नव्हते, आपलं नेहमी बोलणं असायचं आणि जिल्ह्यातले साहेब अनेक असे लोक आहेत की जे आपल्या विचाराला आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण प्रवेश करणार आहेत आपल्या पक्षामध्ये आणि आपला हा उमेदवार बीड जिल्ह्याचा हा काही कोणतं नाव म्हणून पुढे येणार नाही साहेब, पवार साहेब म्हणून हे नाव म्हणून पुढे जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये खासदारकीचं तिकीट यावेळेस निश्चितपणे निवडूनच येणार, एवढी ग्वाही जिल्ह्याच्या समोर, जिल्ह्याच्या लोकांसमोर मी सांगतो। परत एकदा आपण सर्वांनी आम्हाला सर्वांना विश्वासात घेतलं साहेब, आपल्या पक्ष वाढवण्यासाठी बाप्पांनी जो प्रवेश आपल्याकडे केलाय, बाप्पा आपलं मनापासून पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आपलं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। यानंतर मी आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे
यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये स्वागत करावं। सुशीलाताई मोराळे आणि सुधामतीताई गुट्टे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत। तुतारी कुठे आहे? तुतारी यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, यानंतर ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय असे बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। आज तुमचं आमचं सर्व श्रद्धास्थान आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय आपले नेते जयंतदादा पाटील, त्याचबरोबर आपले निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया, सर्व माजी आमदार, कारण अगोदर वेळ जास्त झालाय पण आम्ही जास्त घेणार नाही, सर्व जणांचं एखाद्याचं नाव राहिले की मला सर्व जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे सर्व प्रमुख आणि माझ्यासोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तडफदार सर्व सहकारी आणि सर्व मीडिया साहेब, मी आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। तसा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो। आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे। आदरणीय साहेब, मी जास्त काही सांगणार नाही, पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तालुकाध्यक्ष मी होतो। बऱ्याच जणांना माहित नसेल, बऱ्याच जणांना आमचा हिस्ट्री लावताना भाजप बरोबर मी आलो अशी लागू शकते, पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुकाध्यक्ष होतो। राष्ट्रवादी काँग्रेसाने आपल्या विचाराबरोबर काम केलं। मला बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचंय की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन ती तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते